नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोज ड्राईव्ह करत असतो आणि त्याला सतत वल्लरीचा विचित्र वागणं त्याच्या डोळ्यासमोर येत असतं आणि ते सगळं आठवून मनोज खूपच अस्वस्थ झालेला असतो. आता त्याला हेही आठवतं की अण्णांनी मनोजला सांगितलेलं असतं की या काळात वल्लरीची साथ तुलाच द्यावी लागेल. या काळात तिचा हात घट्ट धरून ठेव. हा नारळ आणि हा धागा आपलं काम करेल, पण काही झालं तरी हा धागा तुटता कामा नये. हे संकट अतर्क्य आणि अमानवी आहे. आणि त्याला आता हेही आठवतं की वल्लरी कशी रात्री एकटीच कुणाशी तरी बोलत होती आणि जेव्हा मनोजने बघितलं तेव्हा समोर कुणीही नव्हतं. आता हे सगळं आठवून मनोजला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि त्याला आठवतं की इंदुताईसुद्धा त्याला सकाळी सांगत होत्या की तिचं डोकं ठिकाण्यावर नाही आहे आणि तिला कसला तरी आजार झाला आहे. आता हे सगळं आठवून मनोज मनातच म्हणतो की वल्लरीला खरंच कसला तरी मेंटल प्रॉब्लेम झाला असेल का, कारण ती जे वागते ना ते खूपच विचित्र आहे. डॉक्टरांची मदत घ्यायला हवी का मी, असं म्हणून मनोज खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि त्या टेन्शनमध्येच तो ड्राईव्ह करत असतो. आणि ड्राईव्ह करत असतानाच त्याचा समोरून एक गाडी जाते आणि त्याचा ॲक्सिडेंट आता होता होता वाचतो. हे बघून मनोजला खूप घाम फुटतो आणि तो कसाबसा आता स्वतःला सावरतो. तर इकडे वल्लरी आता त्या झाडाजवळूनच ऑफिसला जात असते, ज्या झाडाखाली आता लाली रात्री तिच्या बाहुलीला घेऊन बसली होती. आता वल्लरीचं लक्ष त्या झाडाकडे जातं तर त्या झाडाखाली लालीची बाहुली असते. आता त्या बाहुलीकडे बघून वल्लरी थोडीशी विचारात पडते आणि तिला मनोजचं रात्रीचं बोलणं आठवतं की मनोज तिला म्हणत होता की तुला कसले तरी भास होत असतील. तेव्हा वल्लरी आता ती बाहुली हातात घेते आणि म्हणते की ही बाहुली इथे काय करते आणि म्हणते की ही तर लालीची बाहुली आहे ना, म्हणजे याचा अर्थ काल रात्री मला भास नव्हता झाला, ही खरंच लालीची बाहुली आहे. आणि ती इकडे तिकडे बघत लालीला शोधायला लागते आणि तिला आवाज द्यायला लागते आणि म्हणते लाली कुठे आहेस तू. तितक्यात आता वल्लरीला ऑफिसमधून फोन येतो. तेव्हा वल्लरी आता फोन उचलते आणि त्यांना सांगते की हो मी येते, लगेच पोहोचते. आणि ती बाहुली आता ती पटकन तिच्या बॅगेमध्ये ठेवते आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे मनोज आता एका ठिकाणी थांबलेला असतो आणि त्याच्या मनात सतत वल्लरीचे विचार येत असतात. आता तो स्वतःशीच म्हणतो की वल्लरी हल्ली काहीतरी विचित्र वागते हे नक्की, पण मग वल्लरीला खरंच भास होत आहेत का, पण हे कळणार कसं. तिला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल, पण डॉक्टरांकडे घेऊन जाताना तिला नक्की काय सांगू मी, काय कारण सांगून मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. आणि म्हणतो की नाही, त्याआधी ना मलाच खात्री करून घेतली पाहिजे. असं म्हणून तो लगेचच आता कुठेतरी जायला निघतो. तर दुसरीकडे तेजा, प्रेरणा, हर्षित आणि अजित मस्त गप्पा मारत बसलेले असतात. आता प्रेरणा तेजाच्या संक्रांतीचे फोटो बघत असते आणि म्हणते की वाव तेजा किती क्यूट दिसतेस ना. आणि म्हणते की आणि तेजा, हर्षित दादाच्या आईने किती मस्त गिफ्ट पाठवले ना तुझ्यासाठी, तुमचा पहिला सण आहे म्हणून. आणि आता ती स्वामींना हात जोडत म्हणते की स्वामी तुमच्या कृपेने सगळं छान होतं आहे. आणि ती तेजाला म्हणते की काकू किती छान वागतात ना गो तुझ्याशी. यावर तेजा म्हणते की हो खूप छान वागतात. आणि ते आता सर्वांना फोटो दाखवायला लागते आणि आता ती प्रेरणालासुद्धा अजित आणि तिचा फोटो दाखवत म्हणते की तुम्ही दोघंसुद्धा किती छान दिसताय ना. तेव्हा अजित आता तो फोटो बघायला लागतो आणि म्हणतो की मी विग घेऊ का केसांचा, नाहीतर एक काम करतो मी 4-5 विग घेतो. यावर आता हर्षित, तेजा आणि प्रेरणा खूप हसायला लागतात. आता हर्षित अजितला विचारतो की बरं अजित तुझ्या त्या हेअर ऑइलचं काय झालं. यावर अजित सांगतो की अरे ते महाग आहे खूप आणि ते केसाला ना हळूहळू त्याच्यामुळे केस उगवतात, विग घातलं की कसं इन्स्टंट रिझल्ट मिळतो. तेव्हा आता हे सगळं ऐकून प्रेरणा खूप चिडते आणि रागाने अजितकडे बघायला लागते आणि म्हणते की झालं का तुझं बोलून झालं. आणि म्हणते की मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं की हा विषय परत काढायचा नाही. 8,000च्या हेअर ऑइलची काही गरज नाही आहे आणि विगची तर त्याहूनही काहीच नाही आहे. त्यामुळे मला उगाच चिडायला लावू नकोस अजित, हे माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी चांगलं नाही आहे. आणि ती खूप जोरात ओरडत म्हणते की तुझ्यामुळे मला राग येतोय. तू जसा आहेस ना तसा मला आवडतोस आणि असा असूनही माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, हे किती वेळा सांगायचं आहे तुला. तेव्हा यावर अजित म्हणतो की 1 मिनिट, असा म्हणजे कसा, नाही असा म्हणजे कसा सांग ना. तेव्हा हे बघून आता हर्षित आणि तेजा खूप हसायला लागतात आणि आता या दोघांची गंमत घ्यायला लागतात. तेव्हा आता तेजा म्हणते की अजित तुझं बरोबर आहे, म्हणजे वीक तुला हवंय तर तू घ्यायलाच पाहिजे. म्हणजे उद्या समजा तुम्हाला मुलं झाली आणि ती मुलं मोठी झाली तर ऑकवर्ड होऊ शकतं ना, त्यामुळे तुला हवं ते कर, तू घेतलाच पाहिजे वीक.
तेव्हा हे बघून प्रेरणा खूप चिडते आणि म्हणते की तू माझी मैत्रीण आहेस ना गं तेजा, आणि हर्षित भाऊ तुम्ही भाऊ आहात ना माझे, मग तुम्ही अजितची बाजू का घेताय? त्याची बाजू घ्यायची काही गरज नाही आहे. आणि म्हणते की विकची काहीच गरज नाही आहे, अजिबात नाही घ्यायचा अजित तू विक. तेव्हा अजित म्हणतो की हे बघ प्रेरणा, मला ना विक घ्यावाच लागेल, मी ना त्यामध्ये खूप सुंदर दिसतो. तितक्यात आता प्रेरणा उठते आणि आनंदाने म्हणायला लागते की किक मारली आपल्या बाळाने, पहिल्यांदाच किक मारली. तेव्हा हे ऐकून आता सगळे खूप खुश होतात. आता तितक्यात तेजा मोबाईलवरती काहीतरी पटकन चेक करायला लागते आणि प्रेरणाला थांबवत म्हणते की 1 मिनिट, तुला प्रेग्नेंट होऊन फक्त 14 आठवडे झालेत आणि 14व्या आठवड्यात कुठल्याही बाळाचे ऑर्गनसुद्धा डेव्हलप झालेले नसतात, त्यामुळे कुठून मारेल गं बाळ किक? आणि अजून एक गोष्ट, तुला पोट तरी दिसते का बाळाने किक मारायला? तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणते की प्रेग्नेंट तू आहेस का मी आहे ना, तर बाळाने किक मारलेली मला जाणवणार आहे की तुझ्या त्या इंटरनेटला जाणवणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुझं इंटरनेट जे सांगतंय ना ते प्रत्येक वेळेस बरोबर असतं असं काही नाही आहे. आणि मग ते बघितलंस ना, आणि ती म्हणायला लागते की असं पोटावरती हात ठेवत, बघितलंस ना पिल्लू, तुझ्या त्या तेजा मावशीला काहीच पडलेलं नाही आहे तुझं, आणि हा हर्षित काका त्यालासुद्धा काहीच पडलेलं नाही आहे तुझं, आणि तुझे बाबा त्याला तर वीक हवा आहे वीक, असं म्हणून प्रेरणा आता इमोशनल होण्याचं नाटक करायला लागते. तेव्हा हे तिघे आता प्रेरणाला सॉरी म्हणायला लागतात. तेव्हा आता यावर प्रेरणा खूप हसायला लागते आणि म्हणते की कसं फसवलं. तेव्हा आता सगळेजण हे तिघे खूप शॉक होऊन तिच्याकडे बघायला लागतात. तेव्हा प्रेरणा हसत म्हणते की तेजा, यावेळेस तुझ्या इंटरनेटने ना करेक्ट सांगितलं होता, पण मी मुद्दा म्हणून तुम्हाला त्रास द्यायचं ठरवलं, कारण तुम्ही तिघे मिळून मला त्रास देत होता ना त्या वीकवरून. म्हणजे आता या चौघांची अशीच मजाक मस्ती चालू असते. तर यानंतर रात्री आता आपण पाहतो की मनोज एका ठिकाणी आलेला असतो, म्हणजे त्या गावाला आलेला असतो, आणि तो तिकडे आजूबाजूला आता बघायला लागतो. म्हणजे तिकडे खूप अंधार असतो आणि खूप विचित्र भयानक असं वातावरण असतं, आणि तो खूपच घाबरून गेलेला असतो. आता मनोज तिथूनच एका मंदिरामध्ये येतो आणि मंदिरामध्ये असणाऱ्या माणसांना विचारायला लागतो की तुम्ही एखादी लहान मुलगी हरवली अशी काही बातमी किंवा चर्चा ऐकली आहे का? म्हणजे लांब केस, सुंदर अशी दिसणारी लहान मुलगी. तेव्हा तिथला एक माणूस म्हणतो की लहान मुलगी आणि गायब झालेली? नाही, पण तुम्ही का विचारताय? तेव्हा मनोज म्हणतो की लहान मुलगी आहे ना, काळजी वाटते म्हणून विचारतोय, एकदा आठवून बघा ना प्लीज. तेव्हा तो माणूस सांगतो की या गावात नाही, आम्हाला काहीच माहिती नाही आहे, आणि तो तिथून निघून जातो. तर मनोज आता तिथे असणाऱ्या एका काकूला विचारतो की काकू, एखादी लहान मुलगी हरवल्याची बातमी वगैरे तुम्ही ऐकली आहे का हो? तेव्हा त्या काकूसुद्धा सांगतात की नाही, तर दुसरीकडे वल्लरी तिच्या क्लायंटशी बोलत असते, आणि ती त्यांना म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन, आता उद्यापासून ना तुम्ही तुमच्या ऑफिसलाच जॉईन होऊ शकता. तेव्हा यावर ते क्लायंट म्हणतात की थँक्यू सो मच वल्लरी मॅडम, अहो हे सगळं ना तुमच्यामुळे शक्य झालं आहे. अहो मी तर आशा सोडून दिली होती, मग माझ्या बायकोने मला तुमचं नाव सजेस्ट केलं आणि मग मी तिचा सल्ला ऐकला. यावर आता त्यांची बायकोसुद्धा वल्लरीला म्हणते की वल्लरी मॅडम, अहो खरंच यांना ना यांच्या कंपनीने असं तडकाफडकी कामावरून काढून टाकल्यानं ना आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं ना, कारण खरं तर यांची काहीच चूक नसताना हा असा अन्याय झाला. पण माझा ना तुमच्यावर पूर्ण विश्वास होता की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्यालच, असं म्हणून ते दोघेही वल्लरीचे आभार मानतात आणि तिचा निरोप घेऊन तिथून आता निघून जातात. तेव्हा आता वल्लरी हे बघून खूपच खुश झालेली असते आणि ती आता मनातच म्हणते की किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ना सेलिब्रेट करायला, हे सगळं आम्ही पण केलंच पाहिजे. बिचारे हे गेले काही दिवस खूप दुर्लक्ष झाले यांच्याकडे, बाळाची किती आस लागली त्यांना, आणि ती विचार करते की आज काहीतरी छान प्लॅन केला पाहिजे मी, आणि असं म्हणून ती आता लगेचच मनोजला फोन करते. आता मनोज अजूनही त्या गावातच असतो आणि वल्लरीचा फोन बघून तो लगेचच आता फोन उचलतो आणि म्हणतो की हां वल्लू बोल ना. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की ऐका ना, आज तुम्ही घरी लवकर येऊ शकाल का? मी तुमच्यासाठी ना एक छान सरप्राईज प्लॅन करते. आता हे ऐकून मनोज खूप टेन्शनमध्ये येतो, कारण की तो तर त्या गावात आलेला असतो. तेव्हा आता तो वल्लरीला म्हणायला लागतो की वल्लू ऐक ना, मला ना आज घरी यायला थोडा उशीर होईल गं. त्याचं काय आहे की एका कंपनीच्या सर्वेचं काम आलं ना, त्यामुळे मला माहीत नाही की इथून सुटका कधी होईल. कदाचित उद्याची दुपारसुद्धा उजाडेल. म्हणजे सॉरी मी तुला न सांगता निघालो, पण मी आल्यावर तुला सगळं एक्सप्लेन करतो. यावर आता वल्लरीला थोडंसं वाईट वाटतं आणि ती मनोजला म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही, चालेल. आता मनोज इकडे लगेचच फोन ठेवतो आणि तिथेच असणाऱ्या एका गुरुजींना विचारायला लागतो की गुरुजी ऐका ना. तेव्हा ते गुरुजी मनोजकडे बघायला लागतात. यावर मनोज त्यांना विचारतो की इथे असणारी एक 7-8 वर्षाची लहान मुलगी हरवली असं काही ऐकले का? तेव्हा ते गुरुजी सांगतात की नाही. यावर मनोज त्यांना म्हणतो की आठवून बघा ना, एकदा लांब केस आहेत तिचे, लाली नाव आहे तिचं. आता गुरुजी आठवायला लागतात आणि म्हणतात की लाली नाही हो, या गावात लाली नावाची कुणी नाही आहे.
तेव्हा हे ऐकून मनोजची खूप निराशा होते आणि तो आता गणपती बाप्पांसमोर हात जोडून उभा राहतो आणि डोळे झाकून प्रार्थना करायला लागतो. तर दुसरीकडे घरी आपण पाहतो की इंदुताईसुद्धा देवपूजा करत असतात. तितक्यात आता वल्लरी येते. आता दरवाजा उघडाच असतो, त्यामुळे वल्लरी आता आतमध्ये यायला लागते. मात्र ती आतमध्ये पाऊल टाकत असतानाच तिला काहीतरी फील होतं आणि ती तिथेच थांबते. म्हणजे तिच्याकडे लालीची ती बाहुली असल्यामुळे जसं लालीला आतमध्ये प्रवेश करता येत नव्हता, तसंच वल्लरीलाही आतमध्ये प्रवेश करता येत नाही. तेव्हा वल्लरी घाबरून तिथेच दरवाजाबाहेर थांबते आणि ती परत एकदा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करायला लागते. मात्र परत एकदा तसंच होतं आणि ती तिथेच थांबते. आता वल्लरी खूप घाबरून गेलेली असते आणि तिचं अचानक लक्ष आता पाठी जातं. तर तिला असं जाणवतं की तिचा साडीचा पदर कशात तरी अडकलाय. तेव्हा हे बघून वल्लरीच्या जरा जीवात जीव येतो आणि ती आता तिचा साडीचा पदर कसाबसा सोडवते आणि लगेचच आतमध्ये येते. आता तिच्या बॅगेमध्ये लालीची ती बाहुलीसुद्धा असते आणि त्या बाहुलीला आता तिने घरामध्ये आणलेलं असतं. आता वल्लरी आतमध्ये येताच इंदुताईचं लक्ष वल्लरीकडे जातं. तेव्हा इंदुताई लगेचच वल्लरीजवळ येतात आणि तिला म्हणतात की वकिलीनबाई आलात का तुम्ही? काय म्हणते मग आजकाल तुमची तब्येत पाणी, बरं वाटतंय ना? आणि म्हणतात की म्हणजे मी काय विचारते, म्हणजे तुम्हाला बरं वाटत असेल तर जरा स्वयंपाक पाण्याचं सुद्धा बघा ना. आणि तुला नसेलच जर बरं वाटेल म्हणजे मला स्वयंपाक पाण्याचं बघायला बरं, त्याचं काय आहे ना. आजकाल तुम्हाला कोणीतरी दिसतं, कुणाचे तरी भास होतात तुम्हाला, मग तुम्हाला चक्करच येते, मग तुम्ही बेशुद्धच पडता आणि मग तुमची तब्येत बिघडते आणि मग तुम्ही झोपता. मग आम्हाला म्हातारीला सगळं बघावं लागतं ना. तेव्हा आता वल्लरी इंदुताईंना म्हणते की झालं तुमचं सगळं सासूबाई. आणि ती इंदुताईंना म्हणते की मी तुम्हाला कालही सांगत होते की मला भास होत नाही आहेत आणि आजही तेच सांगेन. असं म्हणून ती तिच्या बॅगेतील लालीची बाहुली काढून इंदुताईंना दाखवायला लागते आणि म्हणते की ही बघा लालीची बाहुली सापडली आहे मला, सांगत होते ना मी काल. तेव्हा आता हे बघून इंदुताई खूप घाबरतात, कारण वल्लरीच्या हातात तर काहीच नसतं आणि तरीही वल्लरी हात दाखवत म्हणत असते की ही बघा लालीची बाहुली, मी सांगत होते ना काल की मला भास होत नाहीत म्हणून, ही तिचीच बाहुली आहे, मला खाली सापडली. पण तुम्ही माझं ऐकतच नाही आहे. मिळाला का पुरावा? बसला ना विश्वास आता बघा तुमच्या डोळ्याने. आता हे बघून इंदुताई खूप घाबरलेल्या असतात आणि त्या अडखळतच वल्लरीला म्हणतात की हो. तेव्हा आता वल्लरी तिथेच टेबलवरती ती बाहुली ठेवते आणि म्हणते की सांगते तर ऐकतच नाही तुम्ही, आणि ती बाहुली तिथेच ठेवून आतमध्ये निघून जाते. आता इंदुताई त्या टेबलकडे घाबरून बघायला लागतात की या वल्लरीने नक्की ठेवले तरी काय, आणि त्यासुद्धा आता खूप घाबरतात आणि पटकन देवासमोर जातात आणि देवाला हात जोडून म्हणतात की देवा वाचव रे बाबा. आणि त्या परत घाबरून परत त्या टेबलकडे बघायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी किचनमध्ये काहीतरी काम करत असते, तर इकडे इंदुताई देवाचा जप करत बसलेल्या असतात आणि त्या घाबरून सारखं त्या टेबलकडे बघत असतात आणि वल्लरीकडे सुद्धा बघत असतात. तितक्यात आता डोअरबेल वाजते. तेव्हा इंदुताई घाबरून दचकतात आणि उठून दरवाजाकडे जायला लागतात आणि त्यांचा हात चुकून त्या बाहुलीला लागतो आणि ती बाहुली खाली पडते. मात्र इंदुताईंच्या ते काही लक्षात येत नाही. तेव्हा आता बाहुली पडल्याचा आवाज ऐकून वल्लरी लगेचच ती बाहुली उचलायला येते आणि इंदुताईंना म्हणते की सासूबाई अहो काय करताय, पाडलीत ना बाहुली तुम्ही, जरा सांभाळून, तुटली असते म्हणजे. आणि ती इंदुताईंना म्हणते की मी बघते कोण आले ते, तुम्ही बसा. आणि ती जाऊन आता दरवाजा उघडते तर तेजा आणि प्रेरणा आलेल्या असतात. आता तेजा प्रेरणाला बघून वल्लरी म्हणते की अरे तुम्ही दोघी. यावर तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी एक खूप मस्त प्लॅन बनवला आहे आम्ही, आणि म्हणते की अगं खूप दिवस झाले ना आपण तिघींनी मिळून काही चिल नाही केले, तर आम्ही असा प्लॅन करत होतो की आपण तिघीजण मिळून एक नाईट आऊट मारूया. आणि म्हणते की आणि काळजी करू नकोस, आम्ही मनोजला पण कॉल केलेला, त्याने हो म्हणून सांगितले. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, आणि त्याला घरी यायला उशीर होणार आहे ना, तर उलट त्याने असं सांगितले की जा तुम्ही घेऊन या वल्लरीला, तिलासुद्धा खूप बरं वाटेल. यावर वल्लरी म्हणते की बरं ठीक आहे, पण हर्षितदादा आणि अजित भाऊजी त्यांचं काय? यावर तेजा सांगते की अगं हर्षित आणि अजितनं एक ॲक्शन फिल्म बघायला जाणार होते आणि मग हर्षित म्हणाला की लेटच होणार आहे यायला, तर जाऊन अजितकडे जातो आणि तिथे झोपतो. तेव्हा प्रेरणा म्हणते की थोडक्यात काय, तर मुलं नाईट आऊट करणार आहेत ना, तर आपण सुद्धा आपले नाईट आऊट उरकून घेऊया. तर आता इंदुताई मात्र इकडे खूप घाबरलेल्या असतात आणि त्या घाबरून वल्लरीकडे बघत असतात आणि त्या पटकन येऊन आता तेजा आणि प्रेरणाला म्हणतात की हो घेऊन जा
जा हिला. आणि त्या वल्लरीला म्हणतात की वल्लरी जा यांच्यासोबत, लवकर जा, मस्त रात्रभर गप्पा मारा, मज्जा करा. आणि त्या प्रेरणा आणि तेजाला म्हणतात की हिला ना रात्री घेऊन जाण्यापेक्षा आत्ताच घेऊन जा ना. यावर वल्लरी म्हणते की सासूबाई स्वयंपाक करायचा आहे ना, तेवढा करते आणि मग जाते. तेव्हा इंदुताई म्हणतात की अगं त्या स्वयंपाकाचं काय घेऊन बसली आहे, मला म्हातारीला काय लागतं खायला. आणि त्या परत तेजा प्रेरणाला म्हणतात की तुम्ही तिकडेच खाणार असाल ना, तर जा ना, हिला लवकर घेऊन जा. तेव्हा या दोघी आता खूप खुश होतात आणि म्हणतात की ठीक आहे वल्लरी, चल आताच चल. तेव्हा आता वल्लरीसुद्धा म्हणते की बरं ठीक आहे चला. आता वल्लरी परत त्या भावलीकडे बघायला लागते, तर इंदुताई मात्र खूप घाबरून वल्लरीकडे बघत असतात. तेव्हा तेजा आता म्हणते की अगं वल्लरी चल ना, असं मागं वळून काय बघतेस. तर प्रेरणासुद्धा विचारते की काही झालं आहे का. यावर वल्लरी म्हणते की काही नाही चला, असं म्हणून ती आता या दोघींसोबतही निघून जाते. तर इकडे इंदुताई मात्र खूप घाबरून गेलेल्या असतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरी आता इकडे तेजाच्या घरी आलेले असते. म्हणजे आता इकडे खूप विचित्र असं वातावरण दाखवलं आहे आणि वल्लरी खूप भयानक आवाजात गाणं बोलत असते आणि लालीला झोपवत असते. तर यानंतर ती सगळीकडे लालीला शोधायला लागते आणि तिला आवाज द्यायला लागते. तेव्हा हे बघून प्रेरणा वल्लरीला हात लावते आणि म्हणते की वल्लरी अगं. तेव्हा वल्लरी खूप रागाने पाठी वळून प्रेरणाकडे बघायला लागते. तेव्हा वल्लरीला असं विचित्र नजरेने बघताना बघून प्रेरणा खूप घाबरून जाते आणि वल्लरीचं हे असं भयंकर रूप बघून थरथर कापायला लागते. आता वल्लरी खूप विचित्र आणि भयंकर आवाजात प्रेरणाला म्हणायला लागते की ए बये, लाली माझी मुलगी आहे, भास नाही झाला मला. तेव्हा वल्लरीचं हे असं भयंकर रूप बघून प्रेरणा घाबरून थरथरत असते आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.